안녕하세요. नमस्कार. मी स्नेहा परब स्वागत करते ओळख भाषेची या आपल्या YouTube चॅनलवरती. आपण या चॅनलवरती शिकत आहोत कोरियन लँग्वेज आणि त्यामधील आपण बघत आहोत टॉपिक पार्ट. तर टॉपिक पार्ट मधील आपला 15वा धडा सुरू होता. धडा संपलेला आहे. आज आपण काय बघणार आहोत? धड्याखाली जी काही प्रश्न आलेली आहेत त्याची उत्तरं जी आहेत ते सोडवणार आहोत. धड्याचं नाव काय आहे? बॉसरिल थांबनिदा. तर बॉस म्हणजे काय? बस. आणि रिल जे आहे ते या ठिकाणी काय आलेलं आहे? ऑब्जेक्ट मार्कर. आणि थांबनिदा म्हणजे काय? तर थादा म्हणजे काय? तर टू राईड. तर एखाद्या गोष्टीने प्रवास करायचा असेल तर आपण त्यासाठी काय वापरतो? थादा. जसं की बसमध्ये चढण्यासाठी बसमध्ये चढलो तर बसची राईड घेतली. ओके, तर मग बसमध्ये चढलो तर त्याच्यासाठी शब्द काय आहे? थादा. किंवा एखाद्या गोष्टीने प्रवास केला, एखाद्या गोष्टीची राईड घेतली तर त्यावेळेला आपण शब्द काय वापरतो? थादा. ओके, तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा धडा वाचून घेऊया आणि धड्यामध्ये काय बघितलेलं ते शॉर्टमध्ये रिव्हिजन बघूया. तर चला वाचायला सुरुवात करूया. माझ्यासोबत तुम्हीही वाचण्याचा प्रयत्न करा. 영숙이와 윌슨은 홍 선생님을 만나려고 합니다. 두 사람은 버스 정류장으로 갔습니다. 그들은 버스 카드를 두 장 샀습니다. 51번 버스가 왔습니다. 두 사람은 빨리 탔습니다. 그리고 사울대 입구에서 नेरियॉत्समनिदा. तर धड्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी योंगसुगी आहे आणि विल्सन जे आहेत ते कोणाला भेटायला चाललेले आहेत? तर होंग सॉनसेंगनिमलला काय? सॉनसेंगनिमला भेटण्यासाठी जात आहेत. तर धड्यामध्ये आलं होतं पॉइंट रियोगो हामनिदा. तर रियागो कधी वापरायचा आहे? तर ज्या वेळेला आपल्याला साठी यूज करायचं असेल की एखाद्या गोष्टीसाठी काहीतरी करणं, जसं की मला चेक करण्यासाठी हॉस्पिटलला जायचंय. तर चेक करण्यासाठी मला कुठे जायचंय? हॉस्पिटलला जायचं आहे. ओके, तर या पद्धतीने आपल्याला कुठली एखादी गोष्ट कशासाठी करायची आहे ते जर सांगायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला काय वापरायचं आहे? रियागो वापरायचा आहे. तर सिंपल आहे. जर पाच्छिम असेल तर आपण कसं वापरणार आहोत? रियागो. आणि जर पाच्छिम नसेल तर रियागो आणि पुढे काय आहे? हामनिदा किंवा हेयो, जे तुम्हाला ज्या सेंटेन्स एंडिंग करायची असेल, यू सेंटेन्स एंडिंग, निदा सेंटेन्स एंडिंग, त्या हिशोबाने तुम्ही करू शकता. ओके, त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघा. दू सारामन. दू म्हणजे किती? दोन. साराम म्हणजे पर्सन. बॉस छॉंगन्यू छांगरो. छॉंगन्यू छांग हे काय आहे? बस स्टॉप. आणि अरो आपण ह्याच्यामध्ये काय शिकलो होतो? रो वापरायला शिकलो होतो. तर रो कधी वापरतात? तर एकतर हे नाउनच्या पुढे वापरतात आणि हे कधी वापरतात? जेव्हा आपल्याला एखादी दिशा दर्शवायची असेल त्यावेळेला किंवा टू वर्ड्स. ओके, जसं की मला उत्तरेकडे जायचं आहे. ओके, तर उत्तरेकडे जायचं आहे तर मग मला काय वापरायचं आहे? उत्तर कडे. मराठीमध्ये आपण बघा कडे वापरतो तसं. ओके, किंवा मला मेडिकलकडे जायचं आहे, मला शाळेकडे जायचं आहे, परंतु माझं शाळेत काही काम आहे का? नाही. मी कोणत्या दिशेने चालली आहे? शाळेच्या दिशेने चालली आहे. म्हणून मी शाळेकडे गेली. ओके, शाळेकडे गेली होती म्हणजे मी शाळेत गेली होती का? नाही. तर आपल्याला जर सांगायचं असेल की मी शाळेत जात आहे तर शाळेत जाण्यासाठी आपण काय पार्टिकल वापरतो? ए हे पार्टिकल वापरतो. परंतु शाळेकडे गेली किंवा शाळेच्या इथे गेली तर त्यावेळेला मला काय वापरायचं आहे? अरो. ओके, तर या पद्धतीने आपण हे शिकलो होतो. त्याच्यानंतर हे जे रियागो जे आहे हे आपण कुठे वापरत होतो? तर वर्ब साठी वापरत होतो. तर ह्या दोन गोष्टी आपण गेल्या चॅप्टरमध्ये म्हणजे ह्याच चॅप्टरमध्ये शिकलो होतो आपल्या लास्टच्या लेक्चरमध्ये. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा. खदिरन. आता इकडे दिल आलेला आहे. तर दिल हे काय आहे? ग्रुप आहे किंवा मग त्याच्यात आपण काय बोलू शकतो? अनेक वचनी. ओके, बॉस खादेरेल दू जांग. आता हे जांग जे आहे ते काय आहे? काउंटिंग युनिट आहे. सात समनिदा म्हणजे काय? तर त्यांनी काय केलेलं आहे? बसच्या तिकीट काय घेतलेले आहे? तिकीट बसचे जे कार्ड्स असतात ते काय घेतलेले आहेत? विकत घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ओशिब इल बॉन. तर 51 बॉन म्हणजे काय? नंबर. 51 बॉनचं काय केलेलं आहे? बस जी आहे ती काय केलेली आहे? वात्समनिका म्हणजे वात्समनिदा म्हणजे आलेली आहे. आणि दू सारामन दोन लोक जे आहेत ते काय केले आहेत? फाल्ली थात्समनिदा. आता पाल्ली म्हणजे काय? तर लगेच, त्वरित, लगेच, घाईघाईत. थात्समनिदा म्हणजे काय? थादाचा या ठिकाणी इथे काय आहे? पास्ट टेन्स आहे. लगेच चढले, घाईघाईत चढले. खरीगो. खरीगो म्हणजे काय? तर आणि खरीगो हे नेहमी कधी वापरतात? तर वाक्याच्या आधी वापरतात. आणि दोन वाक्यांच्या मध्ये वापरायचं असेल तर काय वापरणार? फक्त गो वापरणार. तर हे ग्रामर पॅटर्न आहे, आपण शिकलो आहोत. समजा मला असं लिहायचं असेल, मी बस मध्ये चढले आणि साऊल युनिव्हर्सिटीच्या एंट्रन्सला उतरले.
ओके, तर या ठिकाणी बघा आणि जे आहे ते दोन वाक्याच्या मध्ये आलेलं आहे. चढले आणि. ओके, किंवा हेच वाक्य मी असं लिहू शकते की मी बसमध्ये चढून साऊल युनिव्हर्सिटी एंट्रन्सला उतरले. ओके, तर चढले आणि किंवा चढून दोघांचा अर्थ काय होतो की दोन वाक्य काय केलेले आहेत, एकाच वाक्यामध्ये बनवलेले आहेत, कंबाईन केलेलं आहे, दोन वाक्यांचं मिळून एक वाक्य बनवलेलं आहे. तर या वेळेला मी कसं लिहिणार, छॉनन बसमध्ये, मग मला कसं लिहावं लागेल, बॉसरील चढले किंवा चढून, मग मी इथे काय करणार, थादा आणि खरीगो हे दोन जे आहेत ते काय करणार, मी कंबाईन करणार आणि एकच लिहिणार. काय लिहिणार, थागो चढून किंवा चढले आणि साऊल दे इपकू एसॉ काय केलेलं आहे, उतरली आहे. तर उतरण्यासाठी शब्द काय आहे, नेरिदा. ओके, मग नेरिदाचं काय केलं मी, नेरियत समनिदा. ओके, आलं लक्षात. तर मी काय लिहिलं, मी बसमध्ये चढून साऊल युनिव्हर्सिटीच्या एंट्रन्सला उतरले किंवा मी बसमध्ये चढले आणि साऊल युनिव्हर्सिटी एंट्रन्सला उतरले. आणि हेच वाक्य जर मला जसं ह्या ठिकाणी वरती बघा लिहिलेलं आहे की इथे जे आहे ते फुल स्टॉप दिलेलं आहे आणि इथून दुसरं वाक्य स्टार्ट झालेलं आहे. तर ज्या वेळेला दुसरं वाक्य स्टार्ट होतं त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे, आणि जर लिहायचं असेल तर खरीगो हे पूर्ण लिहावं लागतं. ओके, कारण की इथे तुम्ही कोणतं वर्ब नाही आहे ज्याच्याशी तुम्ही हे खरीगो कंजुगेट करू शकता, त्यामुळे इकडे पूर्णच्या पूर्ण खरीगो आपल्याला इथे लिहावं लागतं. ओके, इथपर्यंत झालं क्लिअर. आपण ह्याचे अर्थ मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते, त्याच्यामुळे इथे काय परत आपण अर्थ बघूयात नको. आपण आता काय करूया, डायरेक्टली प्रश्नांकडे वळूया. तर या ठिकाणी बघा, यॉन्सुब 1 म्हणजे एक पहिली आपली जी एक्सरसाइज आहे त्याच्यामधला पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे, तर ब्रॅकेटमध्ये काय दिलेला आहे, हाक्यो आणि खोंबू हादा. ओके, तर त्याचं काय रूपांतर केलेलं आहे, हाक्यो एसॉ खोंबू हारियोगो हेयो. तर या ठिकाणी काय वापरलेलं आहे, वर्ब जे आहे आपण स्टेम घेतलं आणि स्टेम पुढे काय लावायचं आहे, रियोगो हेयो. तर कधी लावायचं, तर जेव्हा पाश्चिममध्ये काहीतरी असेल तेव्हा, नाहीतर आपण काय यूज करायचं आहे, रियोगो यूज करायचं आहे. ओके, तर पहिलं बघा काय आहे उदाहरण, ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे, थाबांग आणि छिंगुरल मन्नादा. ओके, तर आता इथे आपण कसं करणार, थाबांग गेसॉ, थाबांग एसॉ छिंगुरल. आता मन्नादाचं काय होणार आहे इकडे, मन्ना रियोगो हेयो. आता या ठिकाणी इथे बघा पाश्चिममध्ये काहीच नव्हतं, त्याच्यामुळे इथे आपण डायरेक्टली काय केलेलं आहे, रियोगो लिहिलेलं आहे. ओके, आता दुसरं बघा, दोसा ग्वान छेगल इक्ता. आता दोसा ग्वाने, आता इथे काय येणार, दोसा ग्वाने सॉ छेगल, छेक म्हणजे काय, तर पुस्तक हे आपल्याला माहिती आहे, छेगल इत्ता म्हणजे काय, तर वाचणे. मग इथे काय येणार, इल्गरियोगो हेयो. आता या ठिकाणी बघा इथे आपण काय वापरलेलं आहे, वापरलेलं आहे. का, कारण की इथे पाश्चिममध्ये आलेलं आहे. ओके, आता इथे तिसरं बघा काय आहे, साऊल खगजांग म्हणजे काय, तर साऊल थिएटर जे आहे आणि योंगारल होदा म्हणजे काय, तर योंगवा म्हणजे काय, तर मूवी आणि होदा म्हणजे पाहणे. मग इथे आपण कसं लिहिणार की साऊल थिएटरमध्ये मूवी बघण्यासाठी गेलो होतो. ओके, किंवा गेलो आहे. तर मग इथे आपण कसं लिहिणार, साऊल खगजांगेसॉ योंगवारल. आता या ठिकाणी काय येणार, फोरियोगो हेयो. त्याच्यानंतर चौथं बघा काय आहे, दे हाक्यो म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये काय आहे, योंगवारल खारच्छिदा म्हणजे काय, तर योंगवा म्हणजे काय, तर इंग्लिश शिकवतो. तर युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिश शिकवण्यासाठी जात आहे. ओके, मग इथे कसं लिहिणार आपण, दे हाक्यो एसॉ योंगवारल खारच्छिरियोगो हेयो. आणि त्याच्यानंतर पाचवं बघा काय आहे, शिजांग. शिजांग म्हणजे काय, तर मार्केट. मेकजू आपल्याला माहिती आहे बियर. से फ्योंगल सादा. मग इथे आपण कसं लिहिणार, शिजांगेसॉ मेकजू. से म्हणजे किती, 3 आणि फ्योंग हे काय आहे, काउंटिंग युनिट. फ्योंगल, आता सादाचं काय होणार आहे, सारियोगो हेयो.
म्हणजे काय, विकत घेण्यासाठी गेलो आहे. ओके, आलं लक्षात. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न सोडवायचे आहेत. आता आपण काय बघूया, ह्याच्या पुढे काय आहे ते बघूया. तर या ठिकाणी बघा, दुसरी जी एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर मुअसल थारियागो हासेयो म्हणजे काय. तर आता या प्रश्नाचा अर्थ असा नाही घ्यायचा आहे की मुआत म्हणजे काय, थारियोगो म्हणजे राईडसाठी, काय राईडसाठी घेत आहे. ओके, असा नाही आहे. तर ह्याचा ज्या वेळेला तुम्ही प्रश्न विचारताना त्यावेळेला वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे अर्थ होतात. जसं की मुआसल थारियागो हासेयो, तर कोणती म्हणजे तुम्ही कोणती राईड घेणार आहात, किंवा तुम्ही कोणती राईड घेण्याचा विचार करत आहात, किंवा प्रवासासाठी कशाने जाणार आहात. ओके, म्हणजे काय, तर ह्याचा अर्थ काय आहे की तुम्ही जो प्रवास करणार आहात त्या प्रवासासाठी तुम्ही काय घेणार आहात. तर काय घेणार आहात, तर इकडे काय दिलेलं आहे, खिछा. खिछा म्हणजे काय, तर ट्रेन. मग खिचारल थारियागो हेयो म्हणजे काय, तर मी ट्रेननी जाणार आहे, किंवा मी जाण्यासाठी काय घेणार आहे, ट्रेन घेणार आहे. ओके, असा याचा अर्थ होतो. म्हणजे आता तुम्ही जेव्हा पुढे बघाल ना, तर प्रत्येक वाक्यामध्ये बघा अर्थ म्हणजे विचारण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी ठरते. ओके, आता या ठिकाणी बघा, ऑदिये खारियागो हासेयो म्हणजे काय, ऑदिये म्हणजे काय, तर कुठे आणि जाण्यासाठी, कुठे जाण्यासाठी जात आहात, असं तर नाही होऊ शकत ना, असं विचारणं खूप ऑड आहे. तर ह्याचा अर्थ काय होतो, ऑदिये खारियागो हासेयो म्हणजे काय, तर कुठे जाण्याचा विचार आहे, किंवा कुठे जाण्यासाठी निघाला आहात. जसं आपण नॉर्मली बघा विचारतो की कुठे जाण्यासाठी निघालाय, तर त्या पद्धतीने की कुठे जाण्यासाठी निघाला आहात. तर तिथे आन्सर काय दिलेला आहे, फेकवा छॉम. तर आपल्याला काय लिहायचं आहे, फेकवा छॉमे छॉमे सॉरी, आपल्याला आन्सर काय करायचा आहे, फेकवा छॉम. म्हणजे फेकवा छॉम म्हणजे काय, तर डिपार्टमेंट स्टोअरला आपण काय करत आहोत, जात आहोत. मग आपण इथे कसं लिहिणार, फेकवा छॉमे खारियागो हेयो. ओके, आपण सेयोनी आन्सर नाही करायचं आहे, आपण कसं करायचं आहे, नॉर्मल आन्सर करायचं आहे. ओके, आणि इथे तुम्ही एसॉ सुद्धा वापरू शकता, कारण की आपण जाण्याची जी क्रिया आहे करत आहोत त्याच्यासाठी तुम्ही इथे एसॉ वापरू शकता. बट नॉर्मली आपल्याला माहिती आहे की जाण्यासाठी आणि येण्यासाठी नेहमी आपण काय वापरतो, ए वापरतो. ओके, त्याच्यामुळे इकडे मी काय वापरलेला आहे, ए वापरलेला आहे. नुगुरल मन्नार्यागो हासेयो. मग नुगुरल मन्नार्याग म्हणजे काय, कोणाला भेटण्याचा विचार आहे, किंवा कोणाला भेटण्यासाठी जात आहात. ओके, मग छिंगू. मग आपण कसं लिहिणार, छिंगुरल मन्नार्यागो हेयो म्हणजे मित्राला भेटण्यासाठी जात आहोत. त्याच्यानंतर पुढे बघा काय आहे, मुसन म्हणजे काय, तर विच किंवा कोणती, छेगल इल्गरियागो हासेयो तर कोणती पुस्तक वाचण्यासाठी आहे. याचा अर्थ असा नाही होत, किंवा कोणते पुस्तक वाचण्यासाठी आहात असंही नाही होत. तर ह्याचा अर्थ काय होतोय की कोणतं पुस्तक वाचण्यासाठी घेतले आहे. आपण समोरच्याला विचारतो ना कधी कधी की कोणतं पुस्तक वाचण्यासाठी घेतलंयस, कोणतं पुस्तक वाचण्यासाठी हवं आहे, ह्या पद्धतीने ह्याचा काय होतो, अर्थ होतो. तर विच बुक डू यू वॉन्ट टू रीड म्हणजे कोणतं पुस्तक तुम्हाला वाचण्यासाठी हवं आहे, किंवा कोणतं पुस्तक तुम्ही वाचण्यासाठी घेतलं आहात. हे दोन्ही पद्धतीने ह्याचे अर्थ होऊ शकतात. तुम्ही जिथे आहात त्या पद्धतीने तिकडे त्याचा अर्थ होतो की तुम्ही कुठला तुमचा टॉपिक काय आहे बोलण्याचा. ओके, आता या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, हांगुगा चेक म्हणजे काय, तर कोरियनची बुक. मग इथे आपण काय बोलणार आहोत, हांगुगा छेगल इल्गरियागो हेयो म्हणजे काय, तर कोरियनची पुस्तक जी आहे ती वाचण्यासाठी घेतली आहे. ओके, आलं लक्षात. ह्याचा हेयोचा अर्थ काय आहे, तर काहीतरी क्रिया. मग वाचण्यासाठीची क्रिया आहे, मग त्याच्यामध्ये ग्रामर आपल्या पद्धतीने आहे. जसं आता आपण कुठेतरी मित्राला भेटतोय, तर भेटण्यासाठी घरात भेटणार आहोत का, नाही, तर भेटण्यासाठी जाणंच आहे ना. म्हणजे इथे काय आहे, करणे, भेटण्यासाठी काहीतरी क्रिया करणं. हेयो म्हणजे काय, तर काहीतरी क्रिया करणं. मग ती क्रिया कोणती असू शकते, ती तुम्ही जे बोलताय त्याच्यावरती डिपेंड आहे. की जर पुस्तक वाचत आहात तर पुस्तक वाचण्यासाठी जात आहे असं नाही होत, पुस्तक वाचण्यासाठी घेतलं आहे. ओके, असं होतं. समजा तुम्ही खाण्यासाठी प्लेट घेतली आहे, हे होतं. खाण्यासाठी प्लेटच्या इथे जात आहेत असं नाही होत. तर तुम्ही काय वापरता आहे आणि कुठे आहात, तुमचा टॉपिक काय आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की इकडे कोणती क्रिया करणार आहात. आता याच्यानंतर पुढे बघा काय आहे, ऑदी एसॉ नेरीर योगो हासेयो म्हणजे ऑदी एसॉ म्हणजे काय, तर कुठे, नेरी म्हणजे काय, उतरणार
आहात. तर कुठे उतरण्याचा विचार आहे किंवा कुठे उतरणार आहात, ह्याचा अर्थ इथे काय होतो असा होतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की योगोचा जो अर्थ आहे तो कशासाठी होतो, एकतर इंटेंट किंवा प्लॅन करणं किंवा फॉर साठी तिघांसाठी सुद्धा वापरतात. मग ह्याच्या इथे काय अर्थ होतो, ऑदिएसा म्हणजे कुठे तुम्ही उतरणार आहात किंवा तुमचा विचार कुठे आहे उतरण्याचा. तर सादांग योग मग आपण कसं लिहिणार, सादांग योगेसॉ नेरीर योगो हेयो. काय तर सादांग योग म्हणजे काय, तर सादांग स्टेशनवरती काय करणार आहे, उतरणार आहे. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, वाक्य बनवू शकता किंवा उतरण्याचा विचार आहे. ओके. तर सेकंड एक्सरसाइज झाली आहे. आता आपली थर्ड एक्सरसाइज काय आहे ती बघूया. तर दोनच होत्या फर्स्ट एक्सरसाइज मध्ये, आता सेकंड यॉन्सुप चालू आहे. तर आता ह्याच्यामध्ये काय आहे ते बघूया. तर या ठिकाणी बघा यॉन्सुप 2 मध्ये काय आहे, पहिला जो प्रश्न आहे तो काय आहे, तर 15वा धडा आपल्याला काय करायचा आहे, वाचायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला काय करायचे आहेत, आन्सर्स द्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपण स्टार्टिंगलाच धडा वाचला होता म्हणून मी इकडे धडा वाचत नाही आहे, परंतु धडा जो आहे तो मी इथे ठेवलेला आहे आणि त्यानुसार आपण काय करणार आहोत, हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवणार आहोत. तर पहिला प्रश्न काय विचारलेला आहे या ठिकाणी बघा, योंगसुगी वा विल्सनन नुगुरल मान्नार्योगो हामनिक्का. तर योंगसुगी जे आहे आणि विल्सन जे आहेत ते कोणाला भेटण्यासाठी गेले आहेत. तर इथे आन्सर काय आहे, ते योंगसुगी वा आणि विल्सन कोणाला, तर होंग सॉन सेंग निमला भेटायला गेलेत. मग इथे ह्याचा आन्सर काय येणार आहे, तर होंग सॉन सेंग निम. ओके. तर मी इकडे तुम्हाला फक्त एकच शब्दात लिहिते, परंतु तुम्हाला काय करायचं आहे, हे पूर्ण वाक्य लिहायचं आहे. नुगूच्या जागी आपण काय टाकणार आहोत, होंग सॉन सेंग निम आणि हामनिक्काच्या जागी काय येणार आहे, हामनिदा. बस एवढंच चेंज करायचं, बाकी जसंच्या तसं वाक्य लिहायचं आहे. दुसरा प्रश्न बघा काय आहे, दू सारामन ऑदिएसॉ बॉसरल थात्समनिदा. तर आता या ठिकाणी बघा, दोन लोकांनी ऑदिएसा म्हणजे काय, तर फ्रॉम कुठून बस पकडली किंवा कुठून बसमध्ये चढले किंवा कुठून बस पकडली. ओके. मग कुठून पकडली, तर बस स्टँड वरून किंवा बस स्टॉप वरून. मग इथून काय येणार आहे, छॉंगन्यू छांग मधून. कुठून बघितली, छॉंगन्यू छांगरो. मग इथे तुम्ही आन्सर कसं देणार आहे, दू सारामन छॉंगन्यू छांगेसॉ बॉसरल थात्समनिदा. ओके. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, तिसरा जो प्रश्न आहे तो काय आहे, म्योत बॉन. म्योत म्हणजे किती आणि बॉन म्हणजे नंबर. किती नंबरची बस पकडली. ओके. म्योत बॉन बॉसरल थात्समनिदा. किती नंबरची, तर किती, ओशिब इल बॉन. मग ओशिब इल बॉन म्हणजे काय, तर इकडे तुम्ही कसं लिहिणार आहात, ओशिब म्हणजे 50 आणि इल म्हणजे 151 बॉन. ओके. म्हणजे ओशिब इल नंबरची बस काय केलेली आहे, पकडलेली आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा काय आहे, ऑदिएसॉ नेरियॉत समनिदा. तर कुठे उतरले, तर कुठे उतरले, तर साऊल दे इब्कुएसॉ. मग इथे आपण कसं लिहिणार, साऊल दे इब्कुएसॉ नेरियोयो किंवा मग नेरिमनिदा, नेरिमनिदा. ओके. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, लिहू शकता किंवा आन्सर्स देऊ शकता. आता ह्याच्या पुढे बघा काय आहे, तर इथे जोड्या लावायच्या आहेत. तर आपण बघूया जोड्या लावायच्या कशा त्या. तर या ठिकाणी बघा, बॉस खादरल. आता त्यांनी काय सांगितलंय की बस कार्डसाठी काय वापरलेलं आहे, सेजांग सातसॉयो. म्हणजे काय, हे छांग म्हणजे काय आहे, तर काउंटिंग युनिट आहे कशासाठी, पेपरसाठी. आणि हे बस कार्ड काय आहे, पेपर आहे. त्याच्यामुळे ही काय दाखवलेली आहे, त्यांनी इकडे जोडी दाखवलेली आहे. त्याच्या पुढे आपण आता वाचून घेऊया, हांगुक छिंगू. हांगुक छिंगू म्हणजे काय, तर कोरियन फ्रेंड. ओके. या ठिकाणी बघा कोरियन फ्रेंड आहे. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन काय आहे, ने फांगे टेलिव्हिजनी. म्हणजे काय, तर माझ्या रूम मध्ये काय आहे, टेलिव्हिजन आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे काय आहे, टेलिव्हिजनी एवढंच आहे. पुढे आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर शिकतांगे सॉ म्हणजे काय, तर शिकतांग म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, हॉटेल किंवा रेस्टॉरंट. शिकतांगे सॉ फाबल. फाबल म्हणजे काय, मिल किंवा राईस. ओके. त्याच्यानंतर पाचवं बघा काय आहे, खागे एसॉ म्हणजे दुकान. त्याच्यानंतर थाबांगेसॉ. थाबांगेसॉ म्हणजे काय, तर टी स्टॉल. आपण बघितलेलं थाबांग म्हणजे काय, तर टी स्टॉल. तर आता या ठिकाणी बघा, हांगुक छिंगू. आता हा जो पर्याय आहे तो इथे कशाशी जुळतोय ते आपल्याला बघायचं. आता या ठिकाणी बघा, मान्ही मॉगत समनिदा. मान्ही म्हणजे काय, तर खूप, आणि मॉगत समनिदा म्हणजे काय, तर खाल्ले.
खूप खाल्ले, मग ह्याचं कशाशी जुळेल तर आपण इथे बघितलेलं की शिकतांगेसॉ मील म्हणजे मार्केट रेस्टॉरंटमध्ये आपण काय केलेलं आहे, मील जे आहे ते काय केलं, खूप खाल्लेलं आहे, तर हे जुळलं. त्याच्यानंतर काय आहे, हाना इत समनिदा म्हणजे काय तर एक आहे. तर या ठिकाणी बघा ने फांगे माझ्या रूम मध्ये टेलिव्हिजन काय आहे, एक आहे, तर हे इथे जुळलं. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा सागवारल सेगे सातसॉयो, तर सागवारल म्हणजे काय तर आपण ऍपल विकत घेतलेला आहे, तर म्हणजे ते दुकानातून विकत घेतलेलं असेल म्हणून इकडनं काय होईल, दुकानाने सागवा जे आहे ते जुळतील. त्याच्यानंतर थाबांगेसॉच्या साठी इकडे पुढचं बघा काय आहे, कॉफी हान छानिल माशी निदा म्हणजे काय तर कॉफी हांजान, हांजान म्हणजे किती तर एक कप काय केलेला आहे, पियालेला आहे कॉफी. मग ती कुठे पियालेली आहे, टी स्टॉल वरती पियालेली असेल म्हणून हे काय होणार, इथे जुळणार. आणि त्याच्यानंतर दू म्योंगी ख्योशील एसॉ खोंबू हामनिदा, आता हे जे म्योंग आहे ते कशासाठी आहे, माणसांना मोजण्यासाठी आहे. माणसांना मोजण्यासाठी काय वापरलं जातं, म्योंग वापरलं जातं. मग दू म्योंगी म्हणजे काय तर दोन लोक ख्योशी रेसॉ, ख्योशील म्हणजे काय तर क्लास, क्लासमध्ये काय करत आहे, खोंबू हमनेदा शिकत आहेत. कोण तर हांगुक छिंगू, कोरियन जे फ्रेंड आहेत माझे ते दोन काय आहे, दोन फ्रेंड माझे काय करत आहेत, ते क्लासरूम मध्ये काय करत आहेत, शिकत आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जोड्या लावायच्या आहेत. आता ह्याच्या पुढे बघू काय आहे, दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये पहिला प्रश्न काय आहे, तर छ बॉसनन ऑदिरो खायो. तर या ठिकाणी बघा इथे रो आलेला आहे, रो म्हणजे काय तर कोणत्या दिशेने, म्हणजे इथे आपण काय वापरणार, कुणीकडे. ओके, आणि या ठिकाणी छ म्हणजे काय आहे तर आपण माहिती छगॉत खगॉत शिकलो होतो, तर त्याच पद्धतीने छ म्हणजे काय तर दॅट, तर ती बस जी आहे ती कोणत्या दिशेने जात आहे किंवा कुणीकडे जात आहे. तर इथे बघा काय दिलेलं आहे, साऊल दे म्हणजे काय तर साऊल युनिव्हर्सिटी, तर इकडे आपण काय सांगू शकतो, साऊल देरो खायो म्हणजे काय तर साऊल जी युनिव्हर्सिटी आहे त्या दिशेने जात आहे. त्याच्यानंतर इकडे बघा काय आहे, फ्योरल म्योचांग सारियागो हेयो म्हणजे काय, फ्यो फ्यो म्हणजे काय तर तिकीट. त्याच्यानंतर म्योत म्हणजे किती, जांग हे काय आहे, काउंटिंग युनिट आहे, आणि सादा म्हणजे काय तर खरेदी करणे. ओके, तर खरेदी करण्यासाठी किती तिकीट आहे, तर किती आहेत, 1 2 3 4. मग 4 म्हणजे किती, आपण आपल्याला माहिती आपण काउंटिंग जे करतो ते काय करतो कोरियन नेटिव्ह नंबरनी, मग ते किती आहे, ने ने म्हणजे किती 4. मग ने जांग सारियागो हेयो म्हणजे काय तर 4 तिकीट आहेत. ओके, आता या ठिकाणी तुम्ही जांगलला काय करायचं आहे, उल किंवा रिल जे ऑब्जेक्ट मार्कर आहे ते लावायचं आहे, फ्योरलला न लावता, किंवा तुम्ही फ्योरलला लावलं तर इकडे जांगला लावायची गरज नाहीये. तर डिपेंड की तुम्ही कुठे लावताय त्याच्यावरती आहे. बट मोस्ट ऑफ इकडे जे काउंटिंग युनिट आहे त्या काउंटिंग युनिटलाच उल किंवा रिल लागतं, ऑब्जेक्ट मार्कर लागतो. आणि या ठिकाणी मग तुम्हाला तिकीट लिहिण्याची पण गरज नाही, कारण की प्रश्नामध्ये माहिती आपल्याला तिकिटाबद्दल विचारलेलं आहे, त्याच्यामुळे उत्तरामध्ये जर तुम्ही नाही तिकीट लिहिलं तरी सुद्धा चालतं. ओके, त्याच्यानंतर आता पुढे बघा प्रश्न आहे, ख उसिल ऑदिएसॉन सासायो म्हणजे काय, ख म्हणजे काय तर दिस, तर हे जे कपडे आहेत ते तुम्ही कुठून घेतलेले आहेत, तर त्याचा इकडे काय दिलेला आहे, फेकवा जॉब म्हणजे काय तर डिपार्टमेंट स्टोअर मधून. मग आपण काय लिहिणार की हे जे कपडे आहेत उसिल, ख उसिल ऑदिएसॉ, मग आपण कसं काय लिहिणार, फेकवा जॉमेसॉ, काय फेकवा जॉमेसॉ सासायो. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी बघा जुमारे ऑदिए खारियागो हेयो म्हणजे काय तर विकेंडला कुठे गेलेलात किंवा काय करण्यासाठी गेलेलात. ओके, कुठे गेलेलात किंवा काय करण्यासाठी, कशासाठी कशासाठी गेलेलात, काय करण्यासाठी गेलेलात. ओके, तर आपण इथे काय सांगणार, जुमारे ऑदिए म्हणजे काय तर साने, माउंटेनला गेलेलो ना, मग आपण काय सांगणार साने, आणि आपण कशासाठी गेलेलो तर ट्रेकिंग करायला गेलेलो, मग थ्रेकिंग थ्रेकिंगिल खारियागो हेयो म्हणजे काय तर ट्रेकिंग करण्यासाठी काय गेलेलो आपण, ट्रेकिंग करण्यासाठी गेलो. कुठे गेलेलो तर साने. ओके, तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, आन्सर करू शकता. त्याच्यानंतर पुढे चौथा प्रश्न आहे, तर चौथ्या एक्सरसाइज मध्ये बघू काय दिलेलं आहे, दामल फोगो छिंगुवा इयागी हे फोसेयो म्हणजे काय तर दाम म्हणजे काय तर नेक्स्ट, आणि फोगो म्हणजे काय तर बघून, छिंगुवा म्हणजे काय तर मित्र किंवा मैत्रिणी सोबत, इयागी म्हणजे काय तर संवाद, फोसेयो म्हणजे काय तर बघा.
ओके, तर या वाक्याचा अर्थ काय आहे, नेक्स्ट जे दिलेलं आहे, खाली जे दिलेलं आहे ते काय करायचं आहे, बघून तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर बसून संवाद साधायचा आहे आणि प्रयत्न करायचा आहे एकमेकांशी संवाद साधण्याचा. तर या ठिकाणी पहिलं बघा काय दिलेलं आहे, ऑदिये खारियागो हेयो. तर कुठे जात आहात किंवा कुठे जाण्याचा विचार करत आहात. ओके, तर हे तुम्ही तुमच्या मित्रांना विचारायचं आहे, मग ते तुम्हाला आन्सर करतील, नंतर ते तुम्हाला विचारतील, मग तुम्ही त्यांना आन्सर करायचं आहे. या पद्धतीने तुम्ही इकडे जे ऑप्शन दिलेले आहेत ते चूज करून वाक्य बनवायचं आहे आणि एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा बघा काय आहे प्रश्न, मुआसल थारियागो हेयो. तर मुआसल म्हणजे काय, तर काय, आणि थारियागो म्हणजे काय, तर राईडसाठी काय घेण्याचा विचार आहे किंवा प्रवासासाठी कशाने जाण्याचा विचार आहे तुमचा, ट्रेननी जाणार आहात, बसनी जाणार आहात, कशाने जाणार आहात. तर या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, पहिला जे ऑप्शन दिलेला आहे ते काय आहे, 1005 बस म्हणजे काय, तर 1005 जो नंबर आहे त्या बसने जाण्याचा विचार आहे. तर आता हे तुम्हाला कोरियन मध्ये म्हणायचं, तर ते कसं म्हणणार, एक तर तुम्ही ह्या पद्धतीने म्हणू शकता, एक म्हणजे किती इल, आणि 1000 म्हणजे किती छॉन, आणि 5 म्हणजे किती ओ. ओके, इलछॉन ओ बॉन बॉसेरेल. ओके, थारियागो हेयो. किंवा कोरियन मध्ये जर तुम्हाला डिजिट सांगायचे असेल, सिंगल 1005 ची बस पकड किंवा 005 ची बस पकड, 002 201 ची पकड, आपण असं नाही बोलत की 201 ची बस पकड म्हणून, आपण काय बोलतो 201 बस पकड, 201 नंबरची बस पकड. ओके, मग त्यावेळेला आपण कसं लिहिणार, इल आणि झिरोला काय म्हणतात, खोंग. मग इल खोंग खोंग ओ बॉन बॉस. ओके, तर मग तुम्ही या पद्धतीने लिहू शकता आणि तसं तुम्ही संवाद साधू शकता की इल खोंग खोंग ओ बॉन बॉस जी आहे त्याच्याने काय करायचं आहे, आम्हाला राईड करायची आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरं बघा ऑप्शन काय दिलेलं आहे, जिया छॉल ई होसॉन, आणि साठी इथे काय आहे, एक तर तुम्ही वा बोलू शकता किंवा ग्वा बोलू शकता, आणि 413 ची जी बस आहे ती. मग ही तुम्ही कसं लिहू शकता, या ठिकाणी बघा, जिया छॉल छॉरेल किती आहे, 2 नंबरची, मग आपण काय लिहिणार, ई हो सॉन, आणि इथे काय लिहिणार आहे, ग्वा. काय करणार आहे, सॉन अँड 2 नंबरची लाईन, आणि काय पुढे काय आहे, 413 ची बस. मग 413 साठी काय नंबर आहे, तर साबेक आणि शिपसाम बॉन बॉस. ओके, तर म्हणजे तुम्ही इथे काय सांगितलं, तर एक तर 2 नंबरची लाईन घेणार आहे आणि त्याच्यानंतर काय करणार आहोत, तर 413 ची बस पकडणार आहोत. तर हे तुम्ही असं लिहू शकता, किंवा 413 ला तुम्ही कसं लिहू शकता, साईल साम बॉन बॉस. ओके, तर 413 ची जी बस आहे ती पकड, किंवा 413 ची जी आहे ती बस पकड. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर इकडे बघा लिहिलेलं आहे खिचा. खिचा म्हणजे काय, तर ट्रेन. त्याच्यानंतर तुम्ही ऑटो, रिक्षा, टॅक्सी जे काही तुम्हाला इथे वापरायचं असेल ते तुम्ही इथे वापरू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला विचारायचं आहे ऑल्मा इमनिक का, तर कितीला, तर आता या ठिकाणी बघा हे किती आहे, 1100 वॉन आहे. तर ते आपण कसे लिहिणार, 1000 म्हणजे किती, 1 म्हणजे इल छॉन, आणि 100 म्हणजे किती, तर बेक वॉन. तर हे तुम्हाला कोरियन मध्ये बोलायला शिकायचं आहे. 1100 वॉन नाही बोलायचं आहे, तुम्हाला काय लिहायचं आहे, इलछॉन बेक वॉन. त्याच्यानंतर इलछॉन वॉन. त्याच्यानंतर आता 25,000 आहे, तर 25,000 ला तुम्ही कसं लिहिणार, तर आपण कसं करणार, 20,000 आणि 5,000 वेगळे लिहिणार. मग 20,000 साठी काय आहे, इमान. इमान म्हणजे किती झाले, तर 20,000, आणि ओछॉन म्हणजे किती झाले, तर 5,000. मग इमान ओछॉन वॉन म्हणजे किती झाले, हे आपले 25,000 झाले. त्याच्यानंतर इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणता आकडा द्यायचा असेल तर तो आकडा द्या, आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं आहे, समोरच्याला विचारायचं आहे की हे कोरियन मध्ये बोलून दाखव. मग समोरचे तुम्हाला विचारतील, जसं की मी तुम्हाला आता इथे एक आकडा देते, ह्या ठिकाणी 44,123 वॉन. ओके, तर हे तुम्ही मला काय करायचं आहे, कोरियन मध्ये बोलून दाखवायचं आहे. तर ते तुम्ही मला कमेंट मध्ये खाली लिहून दाखवा, कोरियन मध्ये कसं बोलतात ते. जर तुम्हाला कोरियन तुमच्याकडे टायपिंग नसेल तर तुम्ही इंग्लिश मध्ये वापरू शकता, परंतु तुम्हाला काय करायचं आहे, कोरियन जे प्रोनाउन्सिएशन आहे ते टाईप करून मला खाली कमेंट मध्ये लिहून दाखवायचे आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचं बघा काय आहे, दाओमल इल्को डॅश डॅश ए ससेयो म्हणजे काय, तर खाली जे दिलेलं आहे ते काय करा, रीड करा, आणि रिकाम्या जागा ज्या आहेत त्या काय करायच्या आहेत, भरायच्या आहेत किंवा लिहायच्या आहेत. तर इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, कन्व्हर्सेशन दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर खाली रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, शब्द जे काय आहेत ते भरायचे आहेत. तर पहिला आपण वाचून घेऊया. या ठिकाणी बघा, उरी उरी खाची खगजांगे खालकायो ना काय म्हणतोय, जोवायो ओनरन
시간이 있으니까 같이 갑시다. 무슨 영화를 볼까요? 요즘 서울 극장에서 편지를 해요. 서울 극장은 어디에 있어요? 종로에 있어요. 그러니까 서울대 입구역에서 지하철을 타고 종로 3가역에서 내려야 해요. 저기 버스가 와요. 빨리 타고 서울대 입구역으로 갑시다. तर आता या ठिकाणी बघा वाचताना तुम्हाला थोडंफार कळलंच असेल तरी पण इकडे अर्थ बघूया. उरी खाच्ची म्हणजे काय तर आपण सोबत खगजांगे खालकायो तर खगजांगे म्हणजे काय तर थिएटरला जाऊयात का तर दुसरा काय सांगतोय की जोवायो गुड प्लॅन आवडला मला. ओनरेन ओनरेन म्हणजे काय तर आज शिगानी वेळ आहे इत म्हणजे काय तर असणे आज वेळ आहे तर अनिक्का म्हणजे काय असल्याने मुळे किंवा कारण जर आज वेळ आहे त्यामुळे खाच्ची खापशिदा सोबत जाऊयात. ओके मुसन यांगवरल फुलकायो तर कोणता मूवी पाहायचा आपण तर त्याच्यामध्ये काय सांगतोय योजम म्हणजे आता सध्या साऊल खगजांगेचा साऊल थिएटर जे आहे तिकडे काय लागलेला आहे फ्योंजिरल हेयो फ्योंजी मूवी लागलेला आहे आता सध्या. ओके साऊल मग दुसरा काय विचारतोय की साऊल खगजांगन ऑदिये इसोयो तर कुठे आहे साऊल खगजांग तर काय सांगतोय कुठे आहे जोंगनोए म्हणजे जो मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं बेल स्ट्रीट लास्टच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं जोंगनो हे काय आहे बेल स्ट्रीट आहे जे ऐतिहासिक आहे तर त्या रोडवरती काय आहे साऊल खगजांग आहे. खरॉनिक्का म्हणून खरॉनिक्का म्हणजे काय तर म्हणून काय करायचं आहे साऊल दे इब्गू योगेसॉ म्हणजे काय आपल्याला साऊल युनिव्हर्सिटी जे आहे त्याच्या एंट्रन्सचा जो स्टेशन आहे योगेसॉ चिया छॉरल थागो म्हणजे काय तर मेट्रो घेऊन छोंगनो छोंगनो म्हणजे काय तर तिसरं स्टेशन आहे छोंगनो सामगा योगेसॉ तिसऱ्या स्टेशनवरती आपल्याला काय करायचं आहे की नेर्योया हेयो उतरायलाच लागेल. ओके त्याच्यानंतर लगेच जो आहे तो काय सांगतोय छॉगी बॉसगा वॉयो म्हणजे काय तर समोर बस आलेली आहे तिकडे बस आलेली आहे फल्ली थागो लगेच पकडूया आणि काय करूया साऊल दे इब्गू योगेरो म्हणजे काय तर साऊल युनिव्हर्सिटीचं जे एंट्रन्स आहे त्याकडे काय करूया खापशिदा त्या दिशेने जाऊयात. ओके तर हे झालं त्यांचं कन्व्हर्सेशन. आता आपल्याला काय करायचं आहे त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय विचारलेला आहे खदिरिन ओनरिन खाच्ची डॅश डॅश शिरल फोरियोगो हामनिदा तर खदरन म्हणजे काय तर ते दोघं खदरन म्हणजे काय तर दे किंवा देम आज सोबत डॅश डॅश जल फोरियागो म्हणजे पाहण्यासाठी गेलेले आहेत कुठलं तर मूवी पाहायला गेलेले आहेत तर कुठली मूवी तर फ्योंजिरल फोरियागो हामनिदा म्हणजे काय तर खाच्ची काय केलेलं आहे तर फ्योंजी ही मूवी बघायला गेलेले आहेत. त्याच्यानंतर डॅश डॅश अन जोंगनोए इत्समनिदा तर काय आहे जोंगनो मध्ये काय आहे तर साऊल खगजांगन. ओके साऊल खगजांगन जोंगनोए इत्समनिदा. ओके त्याच्यानंतर पुढे काय आहे हाक्यो एसॉ डॅश डॅशरल थागो साऊल दे इब्गू योगेरो खामनिदा तर हाक्यो एसा डॅश डॅशरल थागो म्हणजे काय घेऊया हाक्यो एसा म्हणजे शाळेच्या इकडनं काय घेऊया बस घेऊया तर मग काय आपण काय लिहिणार बॉसरल थागो साऊल दे इब्गू योगेरो खामनिदा. आता या ठिकाणी बघा खरिगो साऊल दे इब्गू योगेसॉ डॅश डॅश म्हणजे काय तर आता आपण काय बघितलं होतं की साऊल दे इब्गू जे बस स्टॉप आहे तिथे काय करायचं आहे उतरायचंय आणि त्याच्यानंतर साऊल दे इब्गू यॉग म्हणजे जे स्टेशन आहे तिथे काय करायचं आपल्याला मेट्रो पकडायची आहे. तर इथे आपण कसं करणार खरिगो साऊल दे इब्गू योगेसॉ जिया छॉरल थापशिदा काय लिहायचं आहे आपल्याला जिया छॉरल थापशिदा. तर त्याच्या पुढे बघा काय आहे 6वा जो प्रश्न आहे तो काय दिलेला आहे छाल थदगो यॉनगरल हासेयो म्हणजे काय तर छाल थदगो म्हणजे आपल्याला माहिती आहे की नीट ऐका आणि यॉनग्योल म्हणजे काय तर कनेक्ट करा नीट ऐकून खाली दिलेलं जे आहे ते काय करायचं आहे कनेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी मी आता वाचते आहे एक एक प्रश्न वाचून आपण एक एक प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करणार आहोत. तर या ठिकाणी मी आता वाचते आहे वाचताना मी तुम्हाला दाखवत नाहीये की मी काय वाचते ते तर इथे लक्ष द्या. पहिला प्रश्न मी वाचते आहे जैन म्हणते आहे की साऊल दे हाक्योए खारियागो हेयो साऊल दे हाक्योए खारियागो हेयो अत्तोके खाया हेयो. छॉल्सू काय सांगतोय की छिया छॉल ई हो सोनल थागो साऊल दे इब्गू योगेसॉ नेरी सेयो. छॉल्सू काय सांगतोय जिया छॉल ई हो सोनल थागो
साऊल दे इब्गू योगेसॉ नेरिसेयो. तर प्रश्न काय आहे, जैन काय विचारते आहे की साऊल दे हाक्योए खारियागो हेयो म्हणजे काय, तर साऊल युनिव्हर्सिटीमध्ये काय करायचं आहे, युनिव्हर्सिटीला जायचं आहे किंवा जाण्यासाठी निघाली आहे, कसं जायचं, अत्तोके खाया हेयो कसं जावं लागेल. तर त्याच्यावरती छॉल्सू काय आन्सर करतो आहे, जिया छॉल ई हो सोनल म्हणजे काय, तर मेट्रो जी आहे 2 नंबरच्या लाईनची जी मेट्रो आहे ती घेऊन थागो घेऊन साऊल दे इब्गू योगेसॉ. साऊल दे इब्गू म्हणजे काय, तर साऊल युनिव्हर्सिटीचं जे एंट्रन्स आहे तो जे स्टेशन आहे मेट्रो स्टेशन त्या ठिकाणी काय करायचं आहे, नेरिसेयो उतरायचं आहे. तर हे आपलं काय आहे, फर्स्ट वाक्य आहे त्यांनी जे दिलेलं आहे त्या नुसार आपल्याला काय करायचं आहे, पहिला जो प्रश्न आहे तो काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय आहे, साऊल दे हाक्यो. ओके, मग ह्याला आपल्याला काय करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे. तर आपण इकडचे जे पॉइंट आहेत ते बघा, जिया छॉल ई हो सॉन, जिया छॉल इल हो सॉन. तर आपण त्याच्यानंतर काय आहे, सांबेक ओबॉन बॉस, त्याच्यानंतर जिया छॉल साओ सॉन आणि ओशिप छिलबॉन बॉस. आता ह्यापैकी कुठलं तुम्ही ऐकलं होतं साऊल दे हाक्योसाठी, तर जिया छॉल ई हो सॉन. ओके, तर हे आपण ऐकलं होतं. ओके, मग आपण काय करणार, हे इथून कनेक्ट करणार आणि त्याच्यानंतर पुढे त्यांनी काय सांगितलेलं की साऊल दे इब्गू योगेसॉ नेरिमनिदा. ओके, तर तिकडे आपल्याला उतरायचं आहे. तर इकडे बघा साऊल योग आप हे आपण वाचलं होतं का, नाही ऐकलं नाही. त्याच्यानंतर सादांग योग आपण ऐकलं होतं का, तर नाही. त्याच्यानंतर साऊल दे इब्गू योग हे आपण ऐकलं होतं. मग आपण इथून काय करायचं आहे, हे कनेक्ट करायचं आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला लिसनिंग प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याच्यानंतर ते कनेक्ट करायचं आहे. तर आता ह्याच्या पुढचं जे मी वाचणार आहे त्याचे मी तुम्हाला अर्थ नाही सांगणार आहे, तुम्ही प्रॉपर ऐका आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय कळतंय ते बघायचं आहे. तर दुसरा प्रश्न बघा काय आहे, हांगुक खगजांग. काय आहे, हांगुक खगजांग. तर आता आपण ह्याचं वाचून घेऊया. सेकंड प्रश्नासाठी मी वाचते आहे, जैन म्हणते आहे, ओशिप छिलफॉन बॉसगा हांगुक खगजांगनो खायो. ओशिप छिलफॉन बॉसगा हांगुक खगजांगरो खायो. छॉल्सुसे आनियो साबेक ओबॉन बॉसरिल थागो छोंगनो इल्गाए नेरिसेयो. परत ऐका, जैन काय सांगते आहे की ओशिप छिलबॉन बॉसगा हांगुक खगजांगरो खायो. जॉल्सो सांगतोय आनियो साबेक ओबॉन बॉसरल थागो छोंगनो इल्गा ए नेरिसेयो. ओके, आता हे ऐकल्यानंतर आपण बघा प्रश्नाकडे वळूया. तर आपला प्रश्न काय आहे या ठिकाणी, हांगुक खगजांग. तर आपण काय वाचलं की 57 नंबरची जी बस आहे ती खगजांग हांगुक खगजांग आहे जे तिकडे जाते का, तर तो काय सांगतोय आनियो नाही. तर कोणती बस जाते, 405. मग आपल्याला करेक्ट आन्सर चूज करायचा आहे. मग करेक्ट काय आहे, 405 बस तिकडे जाते आणि त्याच्यानंतर तिकडनं आपल्याला काय सांगितलेलं आहे, छोंगनो कितवा रस्ता घ्यायचा आहे. आता हे जे फर्स्ट गा आहे ना, तर हे पहिला रस्ता, दुसरा रस्ता, तिसरा रस्ता, या पद्धतीने तिकडे काय आहेत, रस्ते आहेत, नंबर दिलेले आहेत. तर ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण काय बघितलं, तर 405 जी बस नंबर आहे ती घ्यावी लागते आणि ती कुठल्या रस्त्याला उतरते, तर पहिल्या रस्त्याला उतरते. ओके, तर सेकंड आपलं करेक्ट आलेलं आहे. आता तिसरं आपण काय बघायचं आहे, विल्सनशी झीप म्हणजे काय, तर विल्सनचं घर. आता या ठिकाणी आपण वाचूया थर्ड जे आहे. तर मी वाचते आहे, जैन विल्सनशी जिबे खारियागो हेयो मुआसल थाया हेयो. विल्सनशी जिबे खारियागो हेयो मुआसल थाया हेयो. छॉल्सू जिया छॉल साहो सोनल थागो सादांग योगेसा नेरिसेयो. जिया छॉल साहो सोनल थागो सादांग योगेसा नेरिसेयो. म्हणजे काय, तुम्हाला काय समजलं ह्याच्यानी की विल्सन घरी जाण्यासाठी निघाला आहे, तर तो त्याला कशाने जावं लागतं, तर जियाछॉल साहो सोनल. साहो म्हणजे किती, तर 4 क्रमांकाची जी लाईन आहे मेट्रोची, त्यांनी त्याला प्रवास करावा लागतो आणि त्याला कुठे उतरावं लागतं, तर सादांग योगेसॉ नेरिसेयो. ओके, मग आता या ठिकाणी बघा विल्सनचं जे घर आहे त्याच्यासाठी काय करावं लागतं, त्याला साहो सॉन, जिया छॉल साहो सॉन आणि तिथून त्याला काय करावं लागतं, तर सादांग योगेसॉला काय उतरावं लागतं. ओके, तर या पद्धतीने आपण तिसरं सुद्धा करेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर चौथं बघा काय आहे, साऊल बेक्वाजॉम. ओके, तर साऊलचं काय आहे, डिपार्टमेंट स्टोअर जे आहे ते, त्याच्याबद्दल आपल्याला ऐकायचं आहे. तर या ठिकाणी बघा चौथ्यासाठी मी सांगते आहे, जेईन साऊल बेक्वाजॉमे
갑시다. 몇 번 버스를 탈까요? 지금은 길이 복잡하니까 지하철을 탑시다. 지하철 1호선을 타고 종로 5가에서 내립시다. आता या ठिकाणी बघा साऊल बेकवा जॉमे खापशिदा म्हणजे काय तर साऊल डिपार्टमेंट स्टोअरला जाऊयात म्यॉत बॉन म्हणजे किती नंबरची बॉसरल थालकाय किती नंबरची बस जाते किती नंबरच्या बसने आपण प्रवास करायचा आहे तर छिगमन खिरी फोकचाप हानिका फोकचाप हा आपल्याला माहिती आहे की बिझी किंवा क्राउडेड ट्रॅफिक तर रोड ट्रॅफिक असेल रोडला तर छियाछॉरल थापशिदा मेट्रो घेऊयात छियाछॉल इल्हो सॉनल इल्हो म्हणजे किती तर 1 नंबरची लाईन घ्यायची आहे आपल्याला मेट्रोची ती घेऊन काय करायचं आहे छोंगनो जो रोड आहे तिथे ओगा ओ म्हणजे किती तर 5 नंबर ओगा एसॉ नेरिपशिदा तर तिकडे काय करायचं आहे छोंगनो जो 5 नंबरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे उतरायचं आहे तर या ठिकाणी बघा आता साऊल फेकवा जॉमचं काय येणार आहे आपल्याला काय करायचं आहे 1 नंबरची लाईन पकडायची आहे मग आपण काय करणार मेट्रोची 1 नंबरची लाईन पकडली आणि त्याच्यानंतर आपल्याला तिकडनं काय करायचं आहे छोंगनो 5 नंबरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी जायचं आहे म्हणजे इथून आपण काय केलं हे कनेक्ट केलं म्हणजे हे चुकीचं होतं आणि साऊल यॉक आफ हा शब्द आपण इथे ऐकलेलाच नाही आहे ओके तर या पद्धतीने आपण काय करायचं आहे नीट ऐकायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं काय करायचं आहे आन्सर करायचं आहे आता ह्याच्या पुढे बघा काय केलेलं आहे छाल थतगो म्हणजे काय तर नीट ऐका आणि माजम म्यॉन म्हणजे काय तर करेक्ट असेल तर हे ओ हे चिन्ह करायचं आहे आणि थल्ली म्यॉन म्हणजे काय इनकरेक्ट चुकीचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे एक्स हे चिन्ह करायचं आहे तर पहिल्यासाठी मी वाचते आहे नीट लक्ष द्या आजशी 이 버스는 사당역으로 가요? 아니요. 사당역으로 안 가요. 죄인 그러면 몇 번 버스를 타야 해요? 아저씨 빨리 내려서 413번 버스를 타세요. 죄인 여기서 내려서 413번 버스를 타야 해요. 아저씨, 네. 그 버스를 타고 노정류장 가서 내리세요. 거기가 사당역이에요. पुन्हा एकदा वाचते नीट लक्ष द्या तर पॅराग्राफ काय आहे चेन काय म्हणते आहे आजशी ई बसनं सादांग यॉगरो खायो तर आजशी ही जी बस आहे ती सादांग यॉगच्या दिशेने जाते का आजशी सांगतायत आणि ओ सादांग यॉगरो आन खायो सादांग यॉगेच्या ठिकाणावरून नाही जात मग जैन पुन्हा विचारते खराम्यान तर मग म्यॉत बॉन बॉसरल थाया हेयो कोणती बस म्हणजे कोणत्या नंबरची कोणत्या क्रमांकाची बस तिकडनं घ्यावी लागेल थाया हेयो म्हणजे काय तर घ्यावी लागेल कोणती बस मला घ्यावी लागेल किंवा कोणत्या बस क्रमांकाने मला राईड करावी लागेल आजशी काय सांगतायत फाल्ली नेरियोसा म्हणजे काय तर लगेच उतरून 413 किंवा साबेक शिपसाम 413 क्रमांकाची बॉसरल थासेयो बॉसरल म्हणजे काय तर बस ची राईड घ्या किंवा बस मध्ये चढा ओके पुढे काय आहे जैन काय बोलते यॉगिसॉ नेरियोसॉ साबेक इल्सामबॉन बॉसरल थाया हेयो यॉगिसॉ म्हणजे काय तर इथे उतरून 413 क्रमांकाची बस घेणं गरजेचं आहे का किंवा घ्यावी लागेल का तर आजोशी सांगतायत ने येस करेक्ट ख बॉसरल थागो ख म्हणजे काय तर ती बस ही बॉसरल थागो घेऊन काय करायचं आहे दू जोंग्यूजांग दू म्हणजे काय तर 2 आणि जोंग्यूजांग म्हणजे काय तर बस स्टॉप दुसरा बस स्टॉप जो आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे खासो नेरिसेयो जाऊन काय करायचं आहे उतरायचं आहे ने ख बॉसरल थागो म्हणजे काय तर ही बस घेऊन जी मी तुला सांगितली 413 क्रमांकाची ती घेऊन काय करायचं आहे दुसरा बस स्टॉप जो आहे त्याच्यावरती खासो जाऊन नेरिसेयो म्हणजे उतरायचं आहे खॉगिगा काय आहे सादांग यॉगी येयो तर काय आहे सादांग स्टेशन आहे तिकडे उतरल्यानंतर काय आहे सादांग यॉग स्टेशन जे आहे ते तिथे आहे ओके तर हे त्यांचं काय आहे कन्व्हर्सेशन आहे आता ह्याच्यामध्ये पहिला जो तिन्ही वाक्य सांगितलेलं आहे क्वेश्चन इथे स्टार्ट होतात आता मी पहिलं तुम्हाला वाक्य सांगेल ते करेक्ट असेल तर तुम्हाला करेक्ट करायचं आहे रॉंग असेल तर रॉंग चिन्ह द्यायचं आहे तर सादांग यॉंगरो खार्यागो हेयो सादांग यॉंगरो खार्यागो हेयो म्हणजे काय तर सादांग स्टेशनकडे जात आहे किंवा सादांग स्टेशनकडे जाण्यासाठी निघाले आहे
तर हे वाक्य बरोबर आहे का? तर नाही, चुकीचं आहे. सादांग योगरो खार्योगो हेयो, तर सादांग स्टेशनच्या दिशेकडनं जात आहे का? तर नाही. मग आपण इथे काय चिन्ह देणार आहोत? रॉंग चिन्ह देणार आहोत. मग पहिलं जे आपलं आन्सर आहे त्याच्यामध्ये आपण काय चिन्ह देणार? रॉंग. ओके, त्याच्यानंतर दुसरं बघा काय आहे. तर दुसऱ्यासाठी काय विचारलेलं आहे? ई बॉसनन सादांग योंगरो खाजी आन्हायो. ही बस जी आहे सादांग योंगरो खाजी आन्हायो म्हणजे जाणार नाही. तर हे वाक्य सुद्धा काय आहे? बरोबर आहे. अंकलनी आजोशींनी हे वाक्य म्हटलेलं आहे. तर हे आपण काय करणार? बरोबर करणार. त्याच्यानंतर तिसरं जे वाक्य आहे ते काय आहे? साबेक शिपसाम बॉन म्हणजे 413 क्रमांकाची बॉसरेल थागो घेऊन काय करायचं आहे? दाम छॉंगन्यू छांगेसो नेरियोया हेयो. तर त्याच्यानंतर नेक्स्ट स्टॉप वरती उतरायचं आहे. तर नेक्स्ट स्टॉप वरती उतरायचं आहे का आपल्याला? तर नाही, आपल्याला काय करायचं आहे? दुसऱ्या स्टॉप वरती उतरायचं आहे. म्हणजे हे सुद्धा आन्सर काय आहे? चुकीचं आहे हे वाक्य. मग इथे आपण काय केलं? इनकरेक्ट केलं किंवा चुकीचं चिन्ह जे आहे क्रॉस केलेलं आहे. तर या पद्धतीने आपण काय केलं? प्रश्न उत्तरं सोडवलेली आहेत. कन्व्हर्सेशन वाचलं, ते नीट समजून घेतलं आणि त्याच्यानंतर उत्तरं लिहिलेले आहेत. प्रोनाऊन्सिएशन ऐकण्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यानुसार तुम्हाला कळेल आणि त्याच्यानंतर एकदा तुम्हाला अर्थ कळलं की तुम्ही परत ऐका. म्हणजे समजा पहिल्यांदा तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला अर्थ काहीच कळला नाही तर तुम्ही ते अर्थ सगळे लिहून घ्या. ते डोळ्याखालून आणा शब्द आणि बोला. जर तुम्ही बोललात ना तर तुमच्या कानाला प्रॅक्टिस होते ऐकण्याची. आणि त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा तेच कन्व्हर्सेशन ऐका आणि मग बघा तुम्हाला ते समजतंय की नाही समजत आहे. तर अशी प्रॅक्टिस केली तर लिसनिंग प्रॅक्टिस जी आहे ती तुमची चांगल्या प्रकारे होते. तर या पद्धतीने आपण आज सगळे प्रश्न सोडवलेले आहेत. आता अगोदरचे जे प्रश्न होते ते खूप सोपे होते किंवा पटापट संपत होते. परंतु आताचे जे पुढचे आपली एक्सरसाइज जी आहे ती खूप मोठी होत चालली आहे आणि खूप किचकट होत चालली आहे. पण त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपण नेक्स्ट लेवलला जातोय म्हणून. तर जर ही प्रश्न उत्तरं तुम्हाला सोडवायला मजा येते याचा अर्थ तुम्हाला अगोदरचं समजलेलं आहे आणि तुम्ही नेक्स्ट लेवलला जाण्याची तयारी करू शकत आहात. ओके, सो कंटाळा करू नका. इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. अजून जास्त धडे राहिलेले नाही आहेत. तर आपण ते पूर्ण करू शकतो. आपले पूर्ण होतील. आणि जर माझं शिकवणं आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून एकदा सांगा. कारण की तुमच्या कमेंटनी मला थोडीशी एनर्जी मिळते शिकवण्यासाठी. सो भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. इथेच थांबते. तोपर्यंत शिकत राहा, घडत राहा.